सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे लुकलुकणाऱ्या माझ्या मैत्र मैत्रिणींनो नमस्कार. माझे नाव भावेश प्रकाश पाटील. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मानवाची सदैव झुकते. टिळक म्हणजे ज्वलंत चेतना, टिळक म्हणजे सिंह गर्जना, टिळक म्हणजे करारी बाण, टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवला. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वाभिमान शिकवला. त्यांच्या या कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. या महान मानवाचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. या महान मानवाचे विचार किती महान होते. महान गोष्टी सहज मिळत नसतात आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात. प्रयत्नात कधीही हार मानू नये. चांगले कर्म करणे जीवनातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे असे त्यांचे मत होते. या महान मानवाबद्दल किती बोललं तरी अपूर्ण आहे. या महान मानवाचा मला सर्वात आवडलेला विचार, समोर अंधार असला तर त्या पलीकडे उजेड असतं. लक्षात ठेवा. या महान मानवाचे कार्य खूप महान होते. असे या महान मानवाचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.